नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी चंदगड इथं पार पडली. या बैठकीत चंदगड तालुक्यातील निराधार, विधवा, अपंग व इतर गरजू घटकांसाठी सादर करण्यात आलेले एकूण 291 लाभार्थींचे प्रस्ताव प्राप्त झाले असून समितीने सर्वच्या सर्व 291 प्रस्तावांना एकमताने मंजुरी दिली. या बैठकीत चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे, नायब तहसीलदार प्रकाश जोशीलकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती चंदगड, सदस्या सौ लक्ष्मी जाधव, सुरेश कांबळे, सौ शीतल कट्टी, महादेव सांबरेकर, भरमू पाटील, वैजनाथ हुसेनकर, ज्योतिबा गोरल आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रत्येक प्रस्तावाची सखोल छाननी करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे समाजातील दुर्बल, निराधार व गरजू घटकांना मोठा आधार मिळणार आहे. यावेळी प्रशासनाने योजना अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता, तत्परता व संवेदनशीलता ठेवून कामकाज करण्यावर भर दिला. सर्व प्रस्ताव मंजूर झाल्यानं लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून योजनेमुळे सामाजिक सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं. कोणतेही राजकारण न आणता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यासाठी मी 24 तास उपलब्ध असल्याचं अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी सीएल माझा न्यूजशी बोलताना सांगितलंय.